नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी बघा, भूमी अभिलेख विभागामध्ये या ठिकाणी 900 प्लस जागा सुटलेल्या आहेत। कोणत्या कोणत्या पदांसाठी आहेत, कोण कोण याला पात्र आहेत ते आपण बघणार आहोत। गट क पदसमूह आहे, भूकरमापक संवर्गातील रिक्त पदे ऑनलाईन पद्धतीने भरण्याचं या ठिकाणी चालू आहे। यासाठी त्यांनी वेबसाईट सुद्धा दिलेली आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी, mahabhumi.go.in आणि IBPS ची या ठिकाणी वेबसाईट आहे। 24/10/2025 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे। खाली बघा, या ठिकाणी तुम्हाला भरती प्रक्रिया कार्यक्रम दिसत असेल। ऑनलाईन अर्ज भरण्याची जो कालावधी या ठिकाणी दिलेला आहे तो या ठिकाणी तुम्ही बघू शकता। दिनांक 1/10/2025 पासून ते 24/10/2025 पर्यंत आहे। ऑनलाईन शुल्क भरण्याचा शेवटची तारीख 24/10 आहे। या ठिकाणी प्रस्तावित परीक्षेचा दिनांक सुद्धा दिलाय 13 व 14 नोव्हेंबर 2025 ला एक्झाम जी आहे ती या ठिकाणी होऊ शकते। लक्षात घ्या, हे फक्त प्रस्तावित आहे। या ठिकाणी खाली आल्याच्या नंतर तुम्हाला दिसेल भरावयाच्या पदांचा तपशील दिलेला आहे। पदाचं नाव भूकर मापक आहे, वेतन स्तर दिलेला आहे, तुम्ही चेक करून घ्या। खाली बघा, विभागानुसार या ठिकाणी पदभरती उपसंचालक भूमी अभिलेख पुणे प्रदेश, तर पुण्याची या ठिकाणी जागा आहेत। या ठिकाणी बघा, तुम्हाला कास्ट वाईज आणि प्रवर्ग आरक्षण वाईज या ठिकाणी 83 जागा आहेत टोटल। या ठिकाणी त्या डिवाइड केलेल्या आहेत टोटल। या ठिकाणी बघा, प्रवर्ग आरक्षणामध्ये आणि जातीमध्ये, तर तुम्हाला व्यवस्थितरित्या हे सर्व चेक करायचं आहे। या ठिकाणी लक्षात घ्या, प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त असेल, महिला, खेळाडू आणि अंशकालीन किंवा समांतर आरक्षणामध्ये दिलेलं आहे, तर सगळं काही चेक करून घ्या। तुमच्या जागा या ठिकाणी 83 असं टोटल आहे। खाली यायचं तुम्हाला, आल्याच्या नंतर बघा आपल्याला दिसेल या ठिकाणी बघा, विभाग आहे उपसंचालक भूमी अभिलेख कोकण प्रदेश मुंबई, तर मुंबईच्या जागा आहेत। यामध्ये 259 जागा दिलेल्या आहेत बघा, सगळ्यात जास्त। तर यामध्ये ह्या सुद्धा कास्ट वाईज डिवाइड केलेल्या आहेत, तुम्हाला दिसत असेल। या ठिकाणी भजड असेल किंवा इतर मागासवर्गीय SC, BC, EWS आणि त्यासोबत माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, महिला, खेळाडू आणि त्यांच्यात सुद्धा समांतर आरक्षणामध्ये डिवाइड केलेले आहेत। तो तुम्हाला हे सर्व व्यवस्थितरित्या बघून घ्यायचं आहे, लक्षात घ्या। एकूण या ठिकाणी बघा, दिव्यांगांकरता राखीव जे आहेत त्याच्यासाठी दिलेले आहेत आणि अनाथांकरता सुद्धा दिलेले आहे प्रत्येक याच्यामध्ये, ते चेक करून घ्या। उपसंचालक भूमी अभिलेख नाशिक प्रदेशच्या सुद्धा जागा आहेत। या ठिकाणी 124 जागा आहेत, त्या सुद्धा समांतर आरक्षणामध्ये या ठिकाणी डिवाइड केलेल्या आहेत। तुम्हाला व्यवस्थितरित्या या ठिकाणी व्हिडिओ स्टॉप करून संपूर्ण जागा बघून घ्यायच्या आहेत। या ठिकाणी बघा, त्यानंतर आहे विभाग उपसंचालक भूमी अभिलेख छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये टोटल 210 जागा आहेत। यामध्ये दिव्यांगांकरता, अनाथांकरता सुद्धा जागा दिलेल्या आहेत, सगळ्या समांतर आरक्षणात डिवाइड केलेल्या आहेत। तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून चेक करून घ्यायचा आहे तुम्हाला। त्यानंतर खाली आल्यानंतर बघा, विभाग आहे अमरावतीचा, अमरावती विभागाच्या सुद्धा 117 जागा दिलेल्या आहेत। यामध्ये सुद्धा सगळं डिवाइड केलेलं आहे, तुम्ही चेक करून घ्या। खाली आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी विभाग दिसेल उपसंचालक भूमी अभिलेख नागपूरचा, तर यामध्ये बघा जे दिलेलं आहे त्यांनी 110 जागा आहेत टोटल। या ठिकाणी लक्षात घ्या, त्याच्यामध्ये एक अनुसूचित जाती जमाती असेल किंवा इतर मागासवर्ग किंवा सर्व कास्ट वाईज त्यांनी दिलेले आहेत। यामध्ये आपण जाणून घेऊया वयोमर्यादा, तर वयोमर्यादा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की गट क भूकरमापक साठी दिलेली आहे आणि अनुभव आणि अर्हता कोणत्याही मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयात किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका म्हणजे डिप्लोमा पाहिजे किंवा माध्यमिक परीक्षा शालांत प्राप्त केल्याचे आहे। मान्यताप्राप्त औद्योगिक संस्थे 2 वर्षाचं पाहिजे किंवा 30-40 तुम्हाला मराठी इंग्लिश लागणार आहे। हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या। 18 ते 38 वर्षापर्यंत तुमचं वयोमर्यादा असली पाहिजे। तर हे क्रायटेरिया सगळ्यांसाठी आहे, त्याच्यामुळे ते व्यवस्थितरित्या तुम्ही बघून घ्या। खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी बघा, वयोमर्यादा दिलेली आहे आणि कमाल वयोमर्यादा, किमान वयोमर्यादा या ठिकाणी चेक करा। या ठिकाणी भूकरमापकचे या ठिकाणी दिलेलं आहे सर्व। त्या ठिकाणी तुम्हाला टंकलिखन विषयक अर्हता पूर्ण करत नसलेली व्यक्ती सदर पदासाठी अर्ज करण्यास पात्र ठरेल, परंतु अशा व्यक्तीस सदर अर्हतेच्या नियुक्तीनंतर 2 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला हे सर्टिफिकेट देणे या ठिकाणी बंधनकारक राहणार आहे। या ठिकाणी बघा, परीक्षेत स्वरूप दिलेलं आहे। या ठिकाणी इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, अंकगणित आहे। एकूण प्रश्न प्रत्येकी 25 राहणार आहे। 100 प्रश्न, कमाल गुण 50 असतील तर 200 गुणांची राहणार आहे। परीक्षेचं माध्यम या ठिकाणी इंग्रजी मराठी दिले, 30 मिनिटं टाइम, असे 2 तासाचा या ठिकाणी वेळ राहणार आहे। परीक्षा शुल्क 1000 रुपये, मागासांना 900 रुपये या ठिकाणी फीस राहणार आहे। त्याखाली बघूया आपण या ठिकाणी बघा, त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी mahabhumi.go.in वरती यायचं आहे। आल्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी पेज ओपन होईल। लेफ्ट साईडला बघा, तुम्हाला भूमी अभिलेखचं या ठिकाणी ऍडव्हर्टाइजमेंट भेटून जाईल, डाउनलोड करून तुम्ही ती पूर्णपणे वाचू शकतात। खाली ऑनलाईन अर्जावरती क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर बघा, या ठिकाणी अशा प्रकारचा डॅशबोर्ड ओपन होईल। याच्यामध्ये डेट दिलेली आहे, क्लिक फॉर न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही तुमची सगळी माहिती बघून या ठिकाणी
लागून आयडी पासवर्ड तयार करायचा आहे. डेट दिलेली आहे त्याचे कधीपर्यंत आहे. त्यानंतर तुम्ही लॉग इन ऑलरेडी असेल रजिस्टर कॅन्डिडेटनी त्याच्यावर क्लिक करून आयडी पासवर्ड टाकून तुम्ही तुमचा फॉर्म या ठिकाणी भरू शकतात. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला यामध्ये ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. याच्या नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.